हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेतच राहा. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. छान मस्त असं फूल आलेलं होतं, पण ह्या झाडाचं नाव मला माहीत नाही. कारण आत्ता आई आली होती ना मागे 2-3 दिवस, तर तिने आणलेलं होतं. सो तिने लावून दिलं इथंच आणि ते मस्त छान ग्रो पण झालं, जगलं ते. आणि पावसामुळे ना छान त्याला रोजच्या रोज खूप असे फ्लावर येतात. आज एकच आलेलं होतं, पण रोज खूप सारे येत आहे. आणि छान मस्त असं वातावरण पण झालेलं आहे. आणि तुळशीमध्ये पाहू शकता तुम्ही किती पाणी भरून जाते, कारण पाऊस एवढा येतोय ना की 1 मिनिट पाऊस बंद राहत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, हवेमुळे पाऊस येतो ना तो आतच्या बाजूला येतो आणि आतच्या बाजूला आल्यामुळे सगळी तुळशी फुल होऊन जाते. तशी मला झाडांची खूप आवड आहे, पण गावाला जाण्यामुळे ना झाडं जगत नाही आणि अधूनमधून काही ना काही प्रॉब्लेम चालू असतात. सो 2-2, 3-3 महिने गावाकडे गेलं की झाडं काही जगत नाही. आणि नंतर माझा विचार चालू आहे की भरपूर सारे झाडं लावावे, पण पाहू आता. मस्त छान देवपूजा करायची होती. ते एक फूल तोडलं होतं ना मी, ते देवांनाच वाहून घ्यायचं होतं मला, कारण खूप छान वाटत होतं ते. आणि आज आहे ना संडे होता. सो संडे असल्यामुळे सगळं निवांत चालू असतं आणि संडेला प्रत्येकाचं निवांतच असतं, जसं माझं असतं. आणि रोज रोज तेच तेच शेअर करावं म्हणून मला पण ते तुम्हाला दाखवायला बोर वाटतं की डेलीचे आपले जे रुटीन, घरातले कामं, तर तेच तेच तुम्ही देखील बोर व्हाल म्हणून मी व्हिडिओ शूट करत नाही आहे सध्या तरी, आणि अपलोड देखील करत नाही आहे. आणि आज आहे ना म्हटलं चला काही लोकांचे जे प्रश्न आहेत किंवा माझे जे काही सबस्क्रायबर आहेत किंवा जे नवीन येत असतात, तर त्यांच्यासाठी आज हा व्हिडिओ खास. म्हणजे की मला बऱ्याच जणांनी विचारलं आहे की ताई कुठून म्हणजे कुठून आहेत तुम्ही किंवा गाव कोणतं असं वगैरे वगैरे भरपूर सारे प्रश्न आहेत. मिस्टर काय करता? तर एवढं तर माझं अजून काही चॅनल ग्रोथ झालेलं नाही आहे की मी सगळ्याच गोष्टी शेअर करीन प्रायव्हेटवाल्या ज्या माझ्या घरातल्या. सो जेवढ्या बऱ्यापैकी मला वाटेल तेवढ्या गोष्टी मी शेअर करू शकते तुमच्यासोबत. तर मी आहे चाळीसगावची आणि माझं जे सासर आहे तर ते पारोड्याकडचंच आहे, पण ते आधीपासून जळगावला राहता. सो मी जळगावची, म्हणजे माझं सासर जे आहे जळगावचं आहे आणि मी चाळीसगावची आहे. चाळीसगावजवळ माझं उंबरखेड गाव आहे, सो मी तिथली आहे. आणि चला एवढ्या गोष्टी मी म्हणजे ज्यांनी मला विचारलं आहे, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आज सांगते की मी चाळीसगावची आहे. आणि सध्या तरी मी कुठे आहे की मी कल्याणला आहे. मिस्टरांच्या जॉबमुळे आम्ही कल्याणला शिफ्ट झालेलो आहोत आणि पाहू आता. तर हे माझं रेंटल हाऊस आहे, तर हे माझं काही स्वतःचं घर नाही आहे, भाड्याने राहतो आहे आम्ही. सो बऱ्याचशा गोष्टी आहेत, तर याच्यावर मी डिटेल एक व्हिडिओ बनवणार आहे. सध्या तरी आता मला वाटत नाही की एवढ्या सगळ्याच गोष्टी शेअर करावं, तर हळूहळू सगळ्या गोष्टी मी शेअर करीन. तर त्यावर एक डिटेल व्हिडिओ मी वेळ आल्यावर नक्की बनवेल. छान मस्त देवपूजा केली आणि श्रावण चालू आहे. नक्की तुम्ही सोमवारी जो आहे ना, श्रावण सोमवार म्हणजे उद्या, तर तेव्हा तुम्ही शिवमूठ जे आहे ना त्यात आहे, शिवमूठमध्ये तांदूळ जे आहेत ना ते आपल्याला शंकराच्या पिंडावरती चढवायचे आहेत. सो महादेवाच्या पिंडावरती आपल्याला तांदूळ चढवायचे आहेत. त्याचे खूप फायदे आहेत. आणि आज संडे होता, सो मी रोजच तांदूळ चढवते देवावरती, म्हणजे महादेवांच्या पिंडवरती. आणि छान पंचामृत जर असलं त्याच्याने स्नान करा. जर पंचामृत नसेल तर आपलं साधं दही दूध जे असतं ना त्याच्याने देखील आपण पिंडवरती आपण पंचामृत नसेल तर स्नान करू शकतो दही दूधने, किंवा मध घ्या. भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत, तुम्ही त्याच्याने स्नान करू शकता देवांचं. तर छान पूजा झालेलीच होती. आणि नाश्त्यासाठी ना आज पोहे बनवायचे होते, सगळ्यांना पोहे खायचे होते. सो मिस्टरांनी सांगितलं की पटक्यात पोहे बनव, म्हणून मी पोहेचं इथं प्रिपरेशन करून घेतलं. आणि आपल्याकडे कसं स्वस्तिक वगैरे पोहे असतं किंवा पॅकेटचं पोहे मिळतं ना, तसं इकडे मला काही पॅकेटचं पोहे मिळालंच नाही. मी भरपूर वेळेस दुकानावरती गेले आणि दुकानावरती तपास केला की पॅकेटचे जे पोहे असतील ना तर ते असेल तर मला द्या, पण पोहेच मिळत नाही इथं पॅकेटवाले. सो डीमार्टमधून असे सुट्टे जे पोहे असताना तर ते मी घेऊन येत असते. तर छान गाळून घेतलं आणि पोहे छान भिजत घातले. आता मी तुम्हाला एक किस्सा सांगते. तर किस्सा असा होता, मी आता मागे पहा व्हिडिओ पण शेअर केला असेल तुमच्यासोबत, की मी वज्रेश्वरीला गेले होते ना, तर त्यावेळेस अचानकच मला सगळ्यांचं म्हणजे माझं जाण्याचं कॅन्सलच झालं होतं बऱ्यापैकी. मला जायचं नव्हतं, पण असं वेळेवरती परत झालं माझं जाण्याचं. तर मग घाईघाईने सकाळी लवकर निघालो होतो आणि मी स्वयंपाक काही वगैरे केला नव्हता. आणि संडे होता त्या दिवशी योगायोग, आणि मिस्टर घरीच होते. तर त्यांचं स्वयंपाकाचं म्हणजे ते सगळंच राहिलं होतं, स्वयंपाक वगैरे काहीच, नाश्ता पाणी काहीच झालेलं नव्हतं. आम्ही चालले गेलो. मिस्टरांचा मला फोन आला की
आता जेवणाचं काय करायचं काही नाही असं तसं. मग त्यांनी केलं काहीतरी बनवून घेतलं असं त्यांनी मला सांगितलं. मग थोड्या वेळाने त्यांनी मला फोटो पाठवला. तर पोहे केलेले होते त्यांनी. पोहेमधून आहे ना म्हणजे पोहे कमी आणि मला ती जी आपण खिचडी बनवतो ना तर पातळ जी खिचडी असते ना तशी खिचडी दिसत होती. मग मी विचारलं त्यांना की तुम्ही खिचडी कसं काय बनवली असं. मग ते मला म्हटले खिचडी नाही आहे पोहे आहे असं. तर मग त्यांना विचारलं मी की तुम्ही पोहे कसं बनवलं. मग ते मला बोलले की ते पोहे कमी आणि तो म्हणजे खिचडीच झालेली होती, ती पातळ खिचडी झाली होती. तर ते कशामुळे झालं, त्यांनी काय केलं पोहे जे असतं ना तर ते पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलं आणि ते यूट्यूब बघून त्यांनी जे पोहे होतं ना ते बनवलं. मग असं असतं माणसांना माहीत नसतं आणि यूट्यूबला ज्या गोष्टी फॉलो करतात ते सगळेच म्हणजे ते सांगतात तसंच करायचं नसतं. आपल्या मनाने पण थोड्याफार गोष्टी करायच्या असतात. सो त्यांनी असं केलं. तर भिजवायला सांगितलं होतं तर त्यांनी पूर्ण पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं होतं. त्यामुळे ते पूर्ण पोहे जे आहे ना त्यांचा पूर्ण गचका होऊन गेला, शिरा होऊन गेला तो घोटलेला. तर असं होतं. चला तर मला असं सहज वाटलं की हा किस्सा तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून सांगत होती. तर असं होत असतं कधीतरी आपल्यासोबत पण काही गोष्टी होऊन जातात जे आपण बघून यूट्यूबला बघून करत असतो. तर असं काहीतरी विस्कटत असतं आपलं पण प्लॅन. छान पोहे झालेलं होतं आणि आता सगळ्यांना पोहे वाढायला घेतलं आणि गार्गी ना जस्ट उठून आलेली होती किचनमध्ये म्हणून तिचा अवतार एवढा भयानक झालेला होता ना. आणि झोपेतून उठल्या उठल्या म्हणजे तिचा अवतार कसा पण असला ना पण ती एवढी फ्रेश असते ना बोलण्याच्या बाबतीत आणि सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत. सो साईड बाय साईड मी आता सगळ्यांच्या प्लेट करून घेतल्या आणि तिला देखील आहे ना मी वाढून दिलं होतं. म्हटलं गार्गी आता तू पण थोडं ब्रश करून घे बेटा आणि डायरेक्ट जेवायला बस. म्हणून ती आली, तिचा ताट नेला आणि मग ब्रश वगैरे करून पोहे वगैरे खाल्लं. तर निंबू विसरली होती मी. पोहेमध्ये निंबू सगळ्यांनाच आवडतो तर नंतर मी निंबू पण दिला. आणि आज आहे ना पूर्ण दिवसभर घरातलाच रुटीन आहे तर बाहेरचं काही मी घेतलेलं नाही शूट वगैरे. सो तुम्ही समजू शकता. आणि छान मस्त शेवग्याची भाजी बनवली होती. बेद होता शेंगदाण्याची भाजी बनवायची होती म्हणजे शेंगदाणे लावून शेवग्याच्या शेंगा बनवायच्या होत्या. पण नंतर मिस्टर बोलले की मसाल्याची बनव म्हणून मी मसाल्याची बनवली आणि तिचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करायचं विसरले. म्हटलं असो जाऊ द्या सगळंच काही आता तुम्हाला येतं सगळ्यांना तर हे स्वयंपाकाचं काही सांगायची गरज नाही. मस्त गार्गी जेवण करत होती आणि जेवता जेवता तिने टी व्ही वगैरे लावली होती आणि तिला थोडा ताप पण होता म्हणून आज संडेमुळे मी काही तिची आंघोळ वगैरे घातली नाही. सो मस्त वातावरण झालं होतं, खूप छान असं वातावरण होतं आणि पाऊस देखील येत होता अधूनमधून. मस्त हवा येत होती. असा हा मस्त निसर्गरम्य वातावरणाचा दिवस होता आणि असा गेला माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.